महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गट हे दोन्ही जण एकत्र येणार आहेत का? हे दोन्ही गट एकत्र येणार आहेत का? उद्धवसाहेब ठाकरे आणि राजसाहेब ठाकरे हे दोन बंधू एकत्र येणार आहेत का? काही मुद्दे मी मुद्दाम आणलेले आहेत काढून. या दोन्ही पक्षांमध्ये युती होणार आहे का? आणि ही युती झालीच तर महाराष्ट्राचं संपूर्ण राजकीय गणित बदलू शकेल का? शिवसेना फुटीनंतर उद्भवलेली परिस्थिती, राजसाहेब बाहेर पडल्यानंतर उद्भवलेली परिस्थिती, मराठी मतदारांची झालेली विभागणी आणि ठाकरे बंधूंचं नातं, या सगळ्याचा एकत्रित परिणाम निश्चितपणे होऊ शकतो. आणि आज आपण या व्हिडिओमध्ये याच विषयावरती बोलणार आहोत. त्यामुळे कुठेही जाऊ नका. ऑफिशियल अजय निकते हे आपलं आवडतं यूट्यूब चॅनल लाईक करायला, शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन नक्की दाबा, म्हणजे नवनवीन व्हिडिओंची नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत जातील. नमस्कार मित्रांनो, ऑफिशियल अजय निकतेमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. मी मगाशी बोललोय त्याप्रमाणे आजचा विषय हा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोन भावंडांच्या एकत्र येण्याचा आहे. अर्थात त्या दोघांच्या एकत्र येण्यापेक्षा त्यांचे जे दोन राजकीय पक्ष आहेत, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसेनेचा गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना, हे दोन पक्ष एकत्र येत आहेत का, त्या संदर्भात तो जास्त आहे. त्या संदर्भातले काही महत्त्वाचे मुद्दे असलेले अनेक प्रश्न मी लिहूनच आणलेले आहेत. त्यामुळे आजचा विषय हा येणाऱ्या 1.5-2 महिन्यांच्या निवडणुकींच्या कालावधीसाठी अत्यंत स्फोटक आणि अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. त्या सगळ्या प्रश्नांचा आता आपण जरा थोड्या व्यवस्थित आणि ज्याला म्हणता येईल की डिटेल उहापोह करूया. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येऊ शकतात का? हो, येऊ शकतात. आणि याचं महत्त्वाचं कारण आहे, याचं उत्तर आहे त्यांच्यामध्ये असणारा नातेसंबंध. आणि ते दोघं एकत्र आल्यानंतर त्यांचे राजकीय पक्ष एकत्र येतील का? तर निश्चितपणे त्यांचे राजकीय पक्ष देखील एकत्र येतील. आणि याचं कारण महत्त्वाचं आहे. राजकीय पक्ष आणि राजकीय महत्त्वाकांक्षा यांच्यामुळेच तर ते मुळात एकमेकांपासून विभक्त झाले होते. 2005 साली राज ठाकरे यांनी शिवसेना सोडली आणि नंतर 2006ला त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा त्यांचा स्वतःचा पक्ष स्वतःच्या ताकदीवर, स्वतःच्या बळावरती उभा केला. अर्थात या घटनेला देखील आता जवळपास 20 वर्ष होत आहेत. त्यामुळे त्या सगळ्याच मुद्द्यांकडे आपण नीट व्यवस्थितपणे बघूया. खरं तर एकेकाळी वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या सभांमध्ये तेव्हा या दोघांची जोडी व्यासपीठावरती एकत्र दिसायची. या दोघांची जोडी म्हणजे शिवसेनेचा चेहरा तेव्हा मानला जायचा. वेळ बदलत गेली, राजकीय निर्णय बदलत गेले, राजकीय महत्त्वाकांक्षा वाढत गेल्या, नेतृत्वाच्या पद्धती बदलत गेल्या, पक्षातील मतभेद, पक्षातील गटबाजी उघडपणे समोर यायला लागली. आणि मग स्वाभाविकच या दोन राजकीय नेत्यांमध्ये, या दोन एकाच पक्षातल्या राजकीय नेत्यांमध्ये आणि या दोन भावंडांमध्ये दुरावा निर्माण व्हायला लागला. हा दुरावा इतका होता की तेव्हाची भारतीय विद्यार्थी सेना, म्हणजे ज्याचं राजसाहेब नेतृत्व करायचे, तर त्या भारतीय विद्यार्थी सेनेचे पदाधिकारी, त्यांचे कार्यकर्ते यांना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये होणाऱ्या निवडणुकांमध्ये उमेदवाऱ्या नाकारण्यात आल्या. अक्षरशः त्यांचे पत्ते कापले गेले. ती धुसफूस वाढतच गेली. आणि मग वंदनीय बाळासाहेबांचे आशीर्वाद घेऊन राजसाहेब शिवसेना सोडून बाहेर पडले. ते जेव्हा बाहेर पडले तेव्हा त्यांनी अक्षरशः माझ्या विठ्ठलाला बडव्यांनी घेरलंय अशी जी तोफ डागली, ती तोफ वंदनीय बाळासाहेबांना तेलकट वडे मातोश्रीवरती खायला दिले जातात इथपर्यंत येऊन ठेपली होती. अर्थातच
तो विषय आणि त्या गोष्टी आता पुन्हा उघडण्यात काही अर्थ नाही आहे आणि त्याची आवश्यकता देखील नाही आहे. पण 2006 मध्ये मग राजसाहेबांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्थापन केली आणि राज्याच्या राजकारणाला एक वेगळं वळण आलं. वेगळं वळण यासाठी आलं की राजसाहेबांचा करिश्मा जो आज आहे तो तेव्हा देखील निश्चितपणे तसाच होता, त्यापेक्षा जास्तच होता. महाराष्ट्रातला बहुतांश माणूस राजसाहेबांकडे प्रति बाळासाहेब म्हणून बघत होता. शिवसेनेत असणारे पदाधिकारी, शिवसेनेचे नेते देखील राजसाहेबांकडे प्रति बाळासाहेब म्हणून बघत होते. त्यांच्यामध्ये, राजसाहेबांमध्ये त्यांना बाळासाहेब दिसत होते. राजसाहेबांची भाषणाची शैली, राजसाहेबांचं उभं राहण्याची स्टाईल, खरं तर राजसाहेबच म्हणजे जणू काही दुसरे बाळासाहेबच असा तेव्हा महाराष्ट्राला आणि शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना देखील वाटत होतं, शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना देखील वाटत होतं, शिवसैनिकांना देखील वाटत होतं. आणि मग गेल्या 20 वर्षामध्ये पुलाखालनं बरंच पाणी वाहून गेलं. मध्ये 2-3 वेळा राजकीय अंतर वाढत असलं तरी कौटुंबिक दुरावा राजसाहेबांनी होऊन दिला नव्हता. उद्धवसाहेबांच्या आजारपणामध्ये त्यांनी सर्व कटुता, सर्व मतभेद बाजूला ठेवून उद्धवसाहेबांच्या अक्षरशः खांद्याला खांदा लावून ते उभे राहिले होते. आणि आता परत ही कालची परवाची वेळ आलेली आहे. त्याचं निमित्त ठरलेलं आहे मराठी भाषा, हिंदी भाषेची सक्ती. पण निमित्त जरी हे असलं तरी कळीचा मुद्दा ठरलेला आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना उबाठा गटाच्या अस्तित्वाचा प्रश्न. आणि हाच अस्तित्वाचा प्रश्न या 2 राजकीय पक्षांना एकत्र घेऊन येतोय. आणि राजकीय पक्षांचं नेतृत्व 2 भावंड करतायत, म्हणून त्या 2 भावंडांना देखील एकत्र आणतोय. आणि अर्थातच ठाकरे घराणं, राजसाहेब आणि उद्धवसाहेब एकत्र येणं हे कुठल्याही मराठी माणसाला सुखावणारी गोष्ट आहे. पण त्याचा राजकीय परिपाक काय आहे, त्याची राजकीय डायमेन्शन्स काय आहेत, त्याकडे आता आपण वळूया. मी मगाशी म्हणालोय त्याप्रमाणे दोघांची होणारी ही युती चर्चेत का आली आहे, तर ते हिंदी भाषा, मराठी भाषा आणि आता राजकीय अस्तित्वाचा, राजकीय पक्षांचा प्रश्न. महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि उबाठा गट एकत्र आल्यामुळे राजकीय समीकरण बदलणार आहेत का? राजकारणामध्ये एक नवीन खेळ सुरू होऊ शकतोय का? निश्चितपणे सुरू होऊ शकतोय. मनसेचं मराठी कार्ड आणि उबाठाचं भावनिक कार्ड हे जर एकत्र आलं तर प्रामुख्याने शहरी मतदारांवरती ते बऱ्याच मोठ्या प्रमाणात प्रभाव पाडू शकतं. म्हणजे प्रामुख्याने MMR रिजन म्हणजे मुंबई, ठाणे, त्यानंतर पालघर, इकडे पुणा, नाशिक, नवी मुंबई आणि अर्थातच खाली कोकणपट्टा, या इकडच्या मतदारांवरती ते प्रभाव निश्चित पडेल. याचा अर्थ असा नाही की ते महाराष्ट्रात पडणार नाही प्रभाव, महाराष्ट्रात देखील पडेल, पण या सर्व ठिकाणी जास्त पडेल. विशेषतः मुंबई, ठाणा, पुणा, नाशिक इकडे मेन स्ट्रीम मीडियानी एक नॅरेटिव्ह सेट करायला घेतलेला आहे आणि तो असा आहे की 2 बंधू एकत्र आले, 2 पक्ष एकत्र आले तर भारतीय जनता पक्ष आणि अर्थातच महायुती म्हणजे शिवसेना, शिंदे गट आणि अजित पवार यांचा राष्ट्रवादी गट यांना मोठ्या प्रमाणावरती निवडणुकांमध्ये धक्का दिला जाऊ शकतो. अर्थातच मेनस्ट्रीम मीडिया नॅरेटिव्ह पसरवण्यामध्ये पुढाकार घेतलेला आहे असं दिसून आलं तरी ज्या पत्रकारांनी पूर्वीच्या वंदनीय बाळासाहेबांना, एकसंघ शिवसेनेला, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना, त्यांच्या शिवसेनेला, म्हणजे शिवसेना प्रमुख गेल्यानंतरची गोष्ट मी सांगतोय म्हणून मी त्यांच्या शिवसेनेला म्हटलं, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला आणि राजसाहेबांना ज्या प्रकारे टार्गेट केलं होतं ते सर्व पत्रकार आता हे दोघं एकत्र येणं म्हणजे भाजप आणि हे 2 पक्ष शिवसेना, शिंदे गट आणि अजित पवार गट यांना कसे मोठ्या प्रमाणावरती धक्का देऊ शकतात हा नॅरेटिव्ह पसरवतायत. हा नॅरेटिव्ह पसरवतायत असं मी म्हणण्याचं कारण एकच आहे,
ज्या पत्रकारांनी मी मगाशी म्हटलोय त्याप्रमाणे यांच्यावरती टीका केली होती, अत्यंत खालच्या पातळीवरची आणि हीन दर्जाची टीका केली होती, ते सर्व पत्रकार आता राजसाहेब आणि उद्धवसाहेब यांची तळी भरताना तुम्हाला दिसून येतील. राजसाहेब आणि उद्धवसाहेब एकत्र येणार आहेत का याची उत्सुकता केवळ मीडियालाच आहे का? नाही. केवळ राजकारण्यांनाच आहे का? तर नाही. ती अक्षरशः संपूर्ण महाराष्ट्राला आहे. याचं कारण ते दोघं एकत्र आल्याने, त्यांचे पक्ष एकत्र आल्याने महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये काही गेम चेंज होऊ शकतो का? ते गेम चेंजर ठरू शकते का ती घटना? तर हो, ती गेम चेंजर ठरू शकते. पण ती गेम चेंजर ठरली आहे का नाही ठरली आहे हे अर्थातच निवडणुकीनंतर येणाऱ्या निकालांमध्येच आपल्याला ते स्पष्टपणे कळून येणार आहे. काही प्रश्न आहेत ते मी मुद्दाम तुम्हाला सांगतो. महाराष्ट्रात नवीन राजकीय गणित निर्माण होऊ शकतील तर ती काय असतील लक्षात घ्या. मनसे आणि उभाटा यांची संभाव्य युती म्हणजे शिवसेनेचा पारंपरिक हिंदुत्ववादी आणि मराठी मतदार पुन्हा एकत्र येण्याची ती शक्यता ठरू शकते. मग याचा अर्थ असा आहे का की ती हिंदुत्ववादी आणि मराठी मतं भाजपला आणि अर्थातच आताच्या महायुतीला मिळत नव्हती? अजिबात नाही. त्यांना देखील ती मिळत होती. उलट हिंदुत्वाचं पारडं हे गेल्या काही वर्षांमध्ये, गेल्या काही निवडणुकांमध्ये भाजपकडे जास्त झुकलेलं आहे, हे तुमच्या लक्षात निश्चितपणे येईल. मनसेचं निवडणुकीच्या राजकारणांमध्ये पुनरागमन होऊ शकेल या संभाव्य युतीमुळे, निश्चित होऊ शकेल. याचं कारण हा पक्ष स्विच ऑन आणि स्विच ऑफ पक्ष आहे असं म्हटलं जातं. आणि हे फक्त राजकीय विश्लेषक म्हणतात का? तर असं अजिबात नाही आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ज्येष्ठ कार्यकर्ते, ज्येष्ठ पदाधिकारी देखील खाजगीमध्ये हे मान्य करत असतात की हो, आमचा पक्ष हा स्विच ऑन आणि स्विच ऑफ पक्षच आहे. मनसेने गेल्या काही वर्षांमध्ये निवडणुकीच्या राजकारणामध्ये यश मिळवलेलं नाहीये, हे मान्य करावं लागेल. कारण 2009 साली त्यांनी मिळवलेलं जे घवघवीत यश होतं त्या कॅनव्हासवरती आज असलेली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची परिस्थिती काय आहे हे मी तुम्हाला वेगळं सांगण्याची गरज नाही आहे. तर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेना गटाची देखील परिस्थिती काय आहे तर ती तशीच आहे आत्ता सध्या तरी. त्यामुळे उबाठा गटाची राजकीय नैया देखील या दोघांच्या एकत्र येण्यामुळे किनाऱ्यावरती लागू शकते. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं मराठी कार्ड आणि उबाठाकडे असलेलं भावनिक कार्ड ही जर दोन एकत्र आली तर मराठी अस्मिता आणि ठाकरे घराण्यासाठी असलेलं एक विशेष प्रेम मराठी माणसामध्ये, यामुळे निश्चितपणे मतदानावरती परिणाम होऊ शकतो. तो काय होईल हे मी तुम्हाला मगाशी बोललोय त्याप्रमाणे निवडणुकीच्या निकालानंतरच ते स्पष्ट होणार आहे. मुंबई, ठाणे, कोकण या ठिकाणी ही समीकरणं अत्यंत महत्त्वाची ठरणार आहेत. कारण या युतीचा प्रभाव मी मगाशी जे बोललोय त्याप्रमाणे मुंबई, ठाणे, नाशिक, पुणे, नवी मुंबई आणि अर्थातच MMR रिजन जो मी म्हटलंय पालघरपर्यंत तिथे दिसून येणार आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र येत आहेत याचा सर्वात मोठा फायदा त्या दोन पक्षांना होईलच. पण असं म्हटलं जात आहे की मुंबईमध्ये एक वेगळ्या प्रकारचं राजकीय समीकरण निर्माण होऊ शकेल आणि या दोन्ही भावांचं एकत्र येणं हे सातत्याने सार्वजनिक ठिकाणी प्रकर्षाने दिसून येतं. आणि ते जेव्हा दिसून येतं त्या दोघांमधलं बॉन्डिंग किती जवळकीचं आहे हा जो त्यांचा USP या दोन्ही भावंडांनी, या दोन्ही राजकीय पक्षांच्या प्रमुखांनी व्यवस्थितपणे महाराष्ट्रासमोर आणण्याचा प्रयत्न यशस्वीपणे केलेला आहे. त्यांचं बॉन्डिंग हे तुम्हाला गेल्या 8-10 महिन्यामध्ये ते जेव्हा जेव्हा एकत्र आले तेव्हा तेव्हा तुम्हाला ते निश्चितपणे कळून येईल. आणि हा भावनिक USPच आपल्या दोन्ही पक्षांची संजीवनी ठरू शकतो. हे या दोन्ही राजकीय पक्षांच्या प्रमुखांनी म्हणजेच राजसाहेबांनी आणि उद्धव साहेबांनी ओळखलेलं आहे, हे देखील आपण मान्य करायलाच लागेल. यांची होणारी संभाव्य युती भाजप, शिंदे शिवसेना आणि अजितदादा पवार यांचा गट
यांच्यामध्ये वोट स्प्लिट घडवून आणू शकते का? निश्चित आणू शकते. विशेषतः ती मराठी मतदारांमध्ये किती घडवून आणू शकते हे बघणं अत्यंत उत्कंठावर्धक औत्सुक्याचं ठरणार आहे. दोन्ही भावंड जर एकत्र आली तर कोण जिंकू शकतं? निवडणुकांचे निकाल काय लागू शकतात? हे काल झालेल्या पंचायत समित्या, नगरपरिषदा आणि नगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये एवढं प्रकर्षाने जाणवणार नाही, पण येणाऱ्या महापालिकांच्या निवडणुकांमध्ये मात्र आपल्याला निश्चितपणे जाणवेल. त्यामुळेच उद्धव आणि राज, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि उभाठा शिवसेना यांचं एकत्र येणं हे राजकीय पटलावरती किती पक्षांच्या आणि किती नेत्यांच्या उरात धडकी भरवणारं ठरणार आहे हे आता येणारा काळच आपल्याला सांगणार आहे. मराठी अस्मिता एकत्र येणार का? मराठी मतदार एकत्र येणार का? हा प्रश्न गेल्या 7-8 महिन्यामध्ये प्रामुख्याने हिंदी भाषेचा मुद्दा आल्यानंतर मीडियामधनं आणि माझ्यासारखे जे यूट्यूबर आहेत त्यांच्याकडनं अनेकदा विचारला गेला आहे. पण मराठी अस्मितेचा जो मुद्दा आहे त्याच्यावरती अधिकार हा फक्त उभाठा सेनेचा आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचाच आहे का? आणि हे मान्य करायला मराठी माणूस देखील तयार आहे का? याचं देखील उकल निवडणुकांच्या निकालानंतरच आपल्याला कळून येईल. यांच्या एकत्र येण्यामुळे महायुतीचं सोडा, पण किमान शिवसेना शिंदे गटामध्ये मोठं वादळ निर्माण होऊ शकतं का? निश्चितपणे निर्माण होऊ शकतं. याचं कारण असं आहे, एक वेगळ्या प्रकारचं नेतृत्व दोन्ही भावंड एकत्र आल्यामुळे शिवसेनेतनं फुटून शिवसेना शिंदे गटामध्ये आलेले जे काही कार्यकर्ते असतील, पदाधिकारी असतील आणि अर्थातच लोकप्रतिनिधी देखील असतील, त्यांच्या बोलण्यातनं, चालण्यातनं आणि वागण्यातनं आपल्याला निश्चितपणे कळून येईल. मित्रांनो, प्रश्न अनेक आहेत आणि या सर्व प्रश्नांची उत्तरं अर्थातच आपल्याला येणाऱ्या या येत्या 1-1.5 महिन्यामध्ये मिळतीलच, पण प्रामुख्याने ती उत्तरं आपल्याला निवडणुकीच्या निकालानंतर निश्चितपणे मिळतील. आणि त्याच्यानंतरच राजसाहेब आणि उद्धवसाहेब एकत्र येणं, दोन भावंड एकत्र येणं, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट एकत्र येणं हा किती दूरगामी परिणाम ठरू शकतोय का महाराष्ट्राच्या राजकीय पटलावरती, महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये, हे आपल्याला कळणार आहे. या सर्व गोष्टींकडे ऑफिशियल अजय निकतेचं व्यवस्थित लक्ष असेल. आज या व्हिडिओतनं उपस्थित झालेले काही प्रश्न याबद्दल आपल्याला काय वाटतं हे तुम्ही मला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा. ऑफिशियल अजय निकतेला लाईक करायला, शेअर करायला, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. बेल आयकॉन नक्की दाबा, म्हणजे नवनवीन व्हिडिओंची नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत जातील. तोपर्यंत आपली रजा घेतो. धन्यवाद.